हॅलो एव्हरीवन. सो आज आहे डे 3 ऑफ दुबई आणि आम्ही आता निघालो आहे मिरॅकल गार्डन जायला. रात्री जाऊ ग्लोबल विलेजला आणि अजून काय ॲक्टिव्हिटीज आहे आता मिरॅकल गार्डन नंतर ते बघू आता गेल्यानंतर. सो बाय बाय, स्टे ट्यून. सो आम्ही पोचलो आहे आजच्या फर्स्ट अँड ड्रीमी लोकेशनला, जे की आहे मिरॅकल गार्डन. हे गार्डन फुल कलरफुल फ्लॉवर्सने बनलेलं आहे आणि खूप अमेझिंग असे व्ह्यू आहे. इथे फूड स्टॉल्स, त्यानंतर किड्स ॲक्टिव्हिटी आणि शॉपिंगचे पण ऑप्शन्स आहे आणि खूप मोठं आहे आणि खूप एक्सप्लोअर करावं लागणार. त्यामुळे आम्ही किकीसाठी ही कार रेंटने घेतलेली आहे कारण स्ट्रोलर अवेलेबल नव्हतं. टॅक्सी पण आहे. हां, पण याचा टायमिंग जास्त होता. 200 दिरहममध्ये म्हणजे तो 25 मिनिट्स थांबेल थांबेल म्हणजे फोटोसाठी. ओके. ऑल स्पॉट कवर विदिन इंक्लुडिंग 25. हां हां. आणि इथे फूड अलाउड नाही आहे आणि हा असा लपू लपू चिवडा खाते. अलाउडचं काय आहे भाई? अरे किती उडी मारत आहे का? किकीच्या नावाने आणलाय तो. सो हे आहे सेंटर इथला आणि इथनं सर्व व्ह्यू दिसतं इथला. आता आली आहे किकीला जो खूप आता लंच करू आणि आम्ही जाऊ आमच्या नेक्स्ट लोकेशनला, जे आहे एम दुबई. ओके, मिरॅकल गार्डन झालेलं आहे आणि आता ठीक आहे, चेहरा अजून इतका वाईट नाही झाला आहे. म्हणजे आमच्याजवळ होते तेव्हा नाही काढत कॅमेराने, नाही आमची कंडिशन म्हणते नाही. क्या मिरॅकल गार्डन अख्खा फिरवलो मी, तेव्हा नाही दिसली आमची कंडिशन. हां, सो आम्ही आलो आहे आता एन दुबईला आणि पीक अवर्सचं आम्ही तिकीट काढली होती जेणेकरून आम्हाला या टाईमला तर सनसेटचा पण व्ह्यू एन्जॉय करता येईल. सो ही आहे ती कॅबिन व्हीलची, जी आता मी ज्यामध्ये बसलेलो आहे. ते सिटिंग अरेंजमेंट पण आहे आणि हे खूप स्लोली फिरत आहे. म्हणजे असे हाफ ॲन आवरमध्ये एक फुल असं राऊंड कंप्लीट करेल. असं बघू आता सनसेट पण आम्हाला बघता येईल आणि असं डे आणि नाईट्स दोन्ही असं व्ह्यू आम्हाला बघायला भेटेल. सो छान एक्सपिरियन्स आहे हा एक. सो हे आजचं लास्ट लोकेशन ग्लोबल विलेज. आम्ही ऑलरेडी खूप थकलो आहे ना, आता इथे पण फिरावं लागणार आहे. अरे एंट्री जवळ तर नाही, एवढं लांब नाही आहे. मला आख्या मारते शिवाय. इथल्या इथे आपण हे केले आहे. सॉरी बोललो मी ऍडव्हान्स मध्ये. पहिले बोललो. अरे मला वाटलं इथे इथं जातो आणि इच्छा इथं नसतं तर भाई एवढं चाललोय पण जाऊ दे. आता 20 दिरहम गेले, थोडीशी एनर्जी आपली सेव्ह झाली आतमध्ये फिरायला. स्ट्रोलर आहे तिथं. सो असा आहे इथला व्ह्यू. सगळ्या कंट्रीज हे केलेलं आहे. कार घेऊन पण काय फायदा नाही झाला. या पोरीला तिच्या आईच्या खांद्यावरच राहायचं आहे, आईच्या किंवा माझ्या. हा कुठला प्रकार आहे? शॉर्मा. सो 1-2 डिश आम्ही ऑलरेडी ट्राय केला. त्यानंतर ही एक डिश आहे जी फेमस आहे, मी खूप ऐकलं होतं त्याचं नाव, मँगो स्टिकी राईस. सो आता ते आम्ही घेऊन बघू, पण हे जरा क्वांटिटी खूपच कमी दिसतं आहे. पण ठीक आहे, डेकोरेशनच जास्त आहे. चला बघूया आता हे ट्राय करून की कसं ॲटलिस्ट टेस्टला तरी कसं आहे. सो प्रोसेस तर छान वाटतं आहे. सो लेट्स सी. राईस, मँगो चिकन राईस आणि पोटॅटो तर चांगला आहे. राईस कुठं आहे? हा राईस मँगो आला. मँगो आणि राईस असंच खाला. मँगो आणि राईस ते त्याच्यात मँगो पण टेस्टी आहे.
अच्छा लगा दे चांगला डब्याच्या आतमध्ये काय आता काहीच नाही रिकामा डब्बा. एका डबा सांगितलं डेकोरेशनच जास्त त्याच्यात काय खाल्लं तर टर्कीज बेक पोटॅटो बकवास. इथे येऊन बकलावा तर टेस्ट करण्यास होतं सो आम्ही आलो आहे ही बकलावा टेस्ट करायला. जरूर इथून काय बरं मी खाल्लाय मला माहिती आहे कारण की प्रीती टेस्ट करून पहा मी खाल्लाय नहीं अभी ले लो. पण छान आहे पण इतकं पण हे नाही. खूप आहे